विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात सोपा टॉपिक मॅग्नेटिक मटेरियल, सगळ्यात सोपा टॉपिक आहे, लक्षात घ्या. आणि इझी पण आहे आणि मी म्हणतो तसं सगळ्यात सोपा टॉपिक आहे. मग या टॉपिक मध्ये करायचंय काय? मी सांगतो ना तुम्हाला. असं क्रमानं जाणारच नाहीये. पण मी सांगतो ते सगळं सगळं तुम्हाला करायचंय, लक्षात घ्या. पहिल्यांदा करा डेफिनेशन मॅग्नेटायझेशनची. काय डेफिनेशन माहितीये का? की नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. बरं, त्याचं युनिट पण करा ए बाय एम. मग त्याचं डायमेन्शन्स पण करा एल रेस टू -1, एम रेस टू 0, टी रेस टू 0, आय रेस टू 1. मग काय केला आपण पहिला प्रश्न? हे झाला सुद्धा. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज नोन ॲज मॅग्नेटायझेशन. पण हिंट मध्ये मी मॅग्नेटायझेशनचा अजून एक फॉर्म्युला देतो, ससेप्टिबिलिटी इंटू एच. बरं, आता एच म्हणजे कोण आहे? इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. Quantity which describes strength of the magnetic field is known as magnetic field intensity. A quantity which describes strength of the magnetic field. बर, या दोघांचं बघा, ह्याला युनिट नाहीये, मग या दोघांचं युनिट सेम असणार आहे. मग मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीचं युनिट असणार आहे ए बाय एम. चला, दोन प्रश्न झाले आपले, दोन प्रश्न झाले. तिसरा प्रश्न जो आहे तो असा आहे, बघा मी लिहितो इथं, मॅग्नेटिक मटेरियल. बघा, प्रश्न नाहीये, सांगतो, लक्षात घ्या. इन 10 मिनिट्स हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. आपल्या चॅनलवर सर्च करायचा आहे, हा व्हिडिओ बघायचा आहे आणि या व्हिडिओचा वापर करून ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला तुम्हाला डिराईव्ह करायचा आहे. सगळ्यात इझी आहे. सगळ्यात इझी आहे. हे झालं, डिराईव्ह केलं की एक एक्झरसाइज मधलं न्यूमेरिकल आहे. एक्झरसाइज मधलं न्यूमेरिकल, ज्यात चार्ज दिलाय, वेलॉसिटी दिलेली आहे, आर एम्स्ट्रॉम मध्ये दिलंय, पण दिलंय. मग एम्स्ट्रॉमचं मीटर करायचं 10⁻10. मग विचारलंय ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मोठा न्यूमेरिकल आहे. सांगू का तुम्हाला? जरा बघूयाच की आपण पुस्तकात बघूच ना आपण. मी म्हणतोय तर दाखवतो ना तुम्हाला. ओके, 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 ओके. ठीक आहे. लक्ष द्या व्यवस्थित. मी काय करतो, याला कट क्रॉप करतो, नंतर पुन्हा डिलीट करतो बरं का. म्हणजे काय माहितीये का, ते एकदम व्हाईट व्हाईट ब्राईट होते, सगळं लक्षात घ्या. आता बघा. ओके, हा आता क्लिअर दिसतंय. बघा काय काय दिलंय यांनी. रेडियस दिलेली आहे का? अरे वा, मीटर मध्ये दिलंय, काय हरकत नाही. स्पीड दिलंय का? दिलंय. आर दिलंय, व्ही दिलंय, ओके. आणि ई पण दिलंय. ई व्ही आर अपॉन 2. ओके, पण विचारलंय काय? अँग्युलर मोमेंटम सुद्धा विचारलंय. पण म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ई व्ही आर दिलंय, एमओ काढलं, तर अँग्युलर मोमेंटम कसं काढणार? अँग्युलर मोमेंटम कसं काढणार? अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो एम व्ही आर, बरं का बरोबर. एम व्ही आर. मग तुम्ही काय करा, की याला अँग्युलर मोमेंटम मध्ये कन्वर्ट करा. कसं सांगतो, लक्षात घ्या. मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड करा, मास ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय करा. झालं का? एमव्हीआर आलं का? हे अँग्युलर मोमेंटम, इथं मास ऑफ इलेक्ट्रॉन म्हणूया आपण. मग मी जर चौथा क्वेश्चन तुम्हाला देतोय, तो कोणता देतोय? गायरोमॅग्नेटिक रेशो डेफिनेशन प्लस न्यूमेरिकल. न्यूमेरिकल तेही सॉल्ड. गायरोमॅग्नेटिक रेशोचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. रेशो ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम इज नोन ॲज गायरोमॅग्नेटिक रेशो. म्हणजे ई बाय ट्वाइस एम ई. चार्ज पर मास म्हणजे कुलॉम पर केजी हे त्याचं युनिट आहे. गायरोमॅग्नेटिक रेशोचं न्यूमेरिकल वगैरे सगळं करायचं. पाचवा प्रश्न करायचा आहे तुम्हाला तिथंच, बोहोर्स मॅग्नेटॉर. त्यासाठी सेकंड पोस्टलेटचा वापर करायचा, बोहरचा. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? टॉपिक संपत आलाय टॉपिक. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे डायमॅग्नेटिक, त्याच्यानंतर पॅरामॅग्नेटिक, त्याच्यानंतर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, त्याच्या डेफिनेशन, त्याचं डिस्टिंग्विश. ओके. ससेप्टिबिलिटी कुठं लिहिलं तर मी इथं ससेप्टिबिलिटी, हा म्हणजे ॲबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड. डायसाठी ती स्मॉल अँड निगेटिव्ह, पॅरासाठी स्मॉल अँड पॉझिटिव्ह, फेरोसाठी समजलं लार्ज आणि पॉझिटिव्ह. मग नंतर तुम्हाला करायचं आहे क्युरीज लॉ. ओके. नंतर करायचं आहे क्युरी टेम्परेचर. क्युरी टेम्परेचर म्हणजे काय? द टेम्परेचर ॲट विच फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम पॅरामॅग्नेटिक इज नोन ॲज क्युरीज टेम्परेचर. नंतर तुम्हाला करायचं आहे लास्ट न्यूमेरिकल, की ज्याच्यामध्ये लास्ट न्यूमेरिकल ज्याच्यात ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टेम्परेचर आहे. त्यामुळे x1 अपॉन x2, दॅट मी x म्हणणार आहे. x1 अपॉन x2 T2 अपॉन T1. मग ते टेम्परेचर केल्विन मध्ये पाहिजे, लक्षात घ्या. झाला टॉपिक. झाला टॉपिक, लक्षात घ्या. पण थांबा की नेक्स्ट स्लाइड वर जाणार आहे मी. त्याच्या अगोदर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता नेक्स्ट टॉपिक वर मी काय घेणार आहे? तर नेक्स्ट टॉपिक वर मी घेणार आहे हिस्टेरिसिस लूप.
मग त्यातली एमसीक्यू पुस्तकातली करायची दुसरी. सॉफ्ट आयर्न असेल तर, हार्ड आयर्न असेल तर ते लूक थिन, थिक कसं असतं ते सांगायचंय. बरं बीच व्हॅल्यू 0 घेतले तर ते त्याच्यात डेफिनेशन्स करायचे बरं का. किंवा काही पॉइंट्स आहेत कोहेसिव्हिटी वगैरे असे काही पॉइंट्स आहेत बघा. नक्की काय रिप्रेझेंट करतात ते तुम्ही हिस्टोरिकल लूकमध्ये करायचंय. नंतर प्रश्न आहे ferromagnetism on the basis of domain theory. Ferromagnetism on the basis of domain theory तुम्हाला करायचं लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की तुम्हाला वर्क डनचं न्यूमेरिकल करायचंय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पिरियॉडिक टाइम ऑफ अ मॅग्नेट 2 पाय अंडर रूट आय अपॉन एमबी हे तर करायचंय तुम्हाला. आणि हे ऑसिलेशन या टॉपिक मध्ये सुद्धा आहे. हे ऑसिलेशन या टॉपिक मध्ये सुद्धा आहे. चला एवढे प्रश्न कळाले? किती पटकन तो मॅग्नेटिक मटेरियल टॉपिक होणार आहे. अगोदर केला असेल तर विचारूच नका, इतक्या कमी वेळेत तुमचं होणार आहे लक्षात घ्या. पण मार्क किती आहेत? मार्क किती आहेत? या छोट्या टॉपिकला 5 मार्क आहेत बरं का बाळांनो लक्षात घ्या. आता पहिलाच प्रश्न गायरोमॅग्नेटिक रेशोचा फॉर्म्युला विचारलाय. E अपॉन ट्वाइस एम तुम्ही पण वाय लर्न मध्ये बघू शकताय. बरं नंतर व्हॉट इज मॅग्नेटायझेशन सुरुवातच आहे. जून 25 ला व्हॉट हॅपन्स टू द सबस्टन्स फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स when it is heated above Curie temperature it becomes paramagnetic. क्युरीची डेफिनेशनच आले. तिसरा प्रश्न व्हॉट इज फेरोमॅग्नेटिझम. ओके तुम्हाला माहित आहे फेरोमॅग्नेटिझम डायमॅग्नेटिझम पॅरा ठीक आहे. जर एच ची व्हॅल्यू 0 असेल तर त्याला काय म्हणतात. जर बी ची व्हॅल्यू 0 असेल तर त्याला काय म्हणतात हिस्टेरिसिस कर्व. व्हॉट इज क्युरी टेम्परेचर आलेलं आहे. त्याच्यानंतर टॉर्कचा फॉर्म्युला विचारलाय. टॉर्क ऍक्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला विचारलाय बरं का बाळांनो इथं मी लिहितोय टॉर्क. ओके फॉर्म्युला विचारला एमबी साइन थिटा फॉर्म्युला लक्षात घ्या. बर त्याच्यानंतर गायरोमॅग्नेटिक रेशो परत आहे जुलै 23 ला. परत गायरोमॅटिक रेशो मी तुम्हाला सांगतो. त्यांना एकच क्वेश्चन 2 वेळा रिपीट केला बरं का. वायलन मध्ये प्रश्न रिपीट झाला. ओके डिफाईन गायरोमॅटिक रेशो. सॉफ्ट आयर्न लो कोहेसिव्हिटी आणि लो रिटेंटिव्हिटी असते. म्हणजे कोहेसिव्हिटी रिटेंटिव्हिटी हे सगळ्या गोष्टी त्या हिस्टोरिकल लूप मधल्या आहेत. ही पुस्तकातले एमसीक्यू आहे. बाय पॅरा डिफरन्स आलाय. मॅग्नेटायझेशन डेफिनेशन परत आले. गायरोची डेफिनेशन चौथ्यांदा आली. परत काय मॅग्नेटायझेशन आलंय. डोमेन थेअरी पण आलेला आहे. मॅग्नेटिक पिरियॉडिक टाइम ऑफ मॅग्नेट काढायचं आलेलं आहे. ईव्हीआर अपॉन 2 पहिला प्रश्न आलाय. परत मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन 4-5 वेळा आलेली आहे. ससेप्टिबिलिटी म्हणजे काय आलंय पुन्हा मॅग्नेटायझेशन 6-7 वेळा मॅग्नेटायझेशन आलं. थांबा. एलसीआर सर्किट दिलंय इथं. टॉपिक मॅग्नेटिक मटेरियल आहे आणि वायलन मध्ये एलसीआर ते ह्याच्यात दिलाय त्यांनी. ईएमआयचा प्रश्न दिलाय चालणार नाही लक्षात घ्या. बरं न्यूमेरिकल्स पण ठरलेले न्यूमेरिकल्स आहेत. त्यात एक न्यूमेरिकल सांगतो. पर्सेंटेज इन्क्रीजचं न्यूमेरिकल आहे. बी मायनस बी नॉट अपॉन बी नॉट इंटू 100. बर ह्याच्यावर मी तुम्हाला देणार आहे सोडवून लक्ष द्या. आता शेवटचे 2 मिनिटं बरं का बरं 2च मिनिटं. सोलेनॉइड साठी तुम्हाला माहित आहे बी इक्वल्स टू म्यू नॉट एन आय असतं. एन आय म्हणजेच एच. चला ही बी नॉटची व्हॅल्यू झाली. जर सोलेनॉइड मध्ये मटेरियल इन्सर्ट केलं तर त्याची व्हॅल्यू म्यू नॉट इंटू ससेप्टिबिलिटी असते मॅग्नेटायझेशन असते. पण मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला आहे ससेप्टिबिलिटी इंटू एच. चला हे बीएम झालं. टोटल काढायचे आहे त्या दोघांची ऍडिशन करा. या दोघांची ऍडिशन करताना म्यू नॉट कॉमन काढा. एच कॉमन काढा. इथं 1 प्लस ससेप्टिबिलिटी 1 प्लस ससेप्टिबिलिटीला रिलेटिव्ह परमिलिटी म्हणतात. यावेळेस येणार येणार हा प्रश्न येणार. हा सीईटीतली पीवायक्यू आहे. जर तुम्हाला रिलेटिव्ह परमिलिटी 5000 दिली आणि ससेप्टिबिलिटी विचारली प्लस 1 मायनस करा 4999 प्लस 1 मायनस 1 चा खेळ आहे सगळा लक्षात घ्या. ओके हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे पर्सेंटेज इन्क्रीजचं पुस्तकातलं सॉल्व प्रॉब्लेम काढायचा आहे. तर बी मायनस बी नॉट अपॉन बी नॉट इंटू 100. चला बी ची व्हॅल्यू कोण आहे म्यू नॉट 1 प्लस ससेप्टिबिलिटी इंटू एच. बी नॉट कोण आहे बी नॉट कुठे आहे बघा म्यू नॉट इंटू एच. अपॉन परत कोण आहे म्यू नॉट इंटू एच इंटू 100. न्यूमरेटर मधून म्यू नॉट इंटू एच कॉमन काढलं तर 1 प्लस ससेप्टिबिलिटी हे सगळं कॉमन काढल्यावर 1 डिवाइड बाय म्यू नॉट इंटू एच इंटू कोण आहे 100. म्यू नॉट एच ला म्यू नॉट एच कॅन्सल होणार 1 ला 1 कॅन्सल. आणि पर्सेंटेज इन्क्रीज काढण्यासाठी नुसतं ससेप्टिबिलिटी 3 मार्काला हा प्रश्न आलाच पाहिजे एक्झाम मध्ये असं वाटतंय लक्षात घ्या. काय अवघड आहे मग काही अवघड नाही. 10 मिनिटाच्या आत परत विदिन 10 मिनिट्स मी तुम्हाला हा टॉपिक एक्सप्लेन केला लक्षात घ्या. आणि तुम्हाला ते हे प्रश्न ऍट एनी कॉस्ट करायचे आहेत लक्षात घ्या. ऍट एनी कॉस्ट हे प्रश्न करायचे आहेत. ऍट एनी कॉस्ट वर्क डन वगैरे फॉर्म्युले पण करायचे आहेत. स्टेट द फॉर्म्युला सुद्धा प्रश्न परीक्षेत येतोय. करा चांगला अभ्यास. ऑल द बेस्ट.